नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघताय माझं आहे अरुण गोडबोले. सकळ करणे जगदीशाचे या माझ्या आत्मचरित्रातल्या मी अभिवाचन करतोय. त्यातल्या 8व्या प्रकरणातील पुढचा भाग दामले यांच्या खानावळीचा. आत्ता जे टिळक स्मारक मंदिर आहे त्या कोपऱ्यावर दामले यांची खानावळ होती. 1953 पासून 59 पर्यंत माझा चुलत भाऊ त्याचा मेंबर होता. 1959 ते 65 मी, तर नंतर माझे भाऊ अशोक व अच्युतसुद्धा त्याचे मेंबर होते. त्यामुळे जवळजवळ 53 पासून ते 72 पर्यंत आमची वहिवाट त्या खानावळीत होती. लहान जागा होती व मेंबर्स बरेच, त्यामुळे नंबर लागायचे. तुझा की माझा एवढं तात्विक वाद व्हायचे. पण ते बहुधा तुला बसायचं असेल तर बस, पण नंबर माझा होता या तत्वचिंतक भूमिकेतून सुटायचे. महिना 30 रुपये दर होता. तुम्ही 65ला सोडताना 1965ला सोडता 40 रुपये झाला होता. दामले फार प्रेमळ पण बोलायला मात्र तिचे फटकळ होते. आमचे 10-12 फुलके झाले आणि तरी एवढं चालूच असले की ते म्हणाले, अहो उठा आता, जास्त करून झोपलात तर अभ्यास काय आमचा बापूस करेल का. पण कधी आजारी पडलो तर सकाळ संध्याकाळ घरी डबा घेऊन स्वतः यायचे. म्हणायचे, बोंबलत फिरणं कमी करा, मला बुडवायला म्हणून व्यायाम करता आणि 20 फुलके मारता. बघा आता आपल्या कर्माची फळे. आंबे मोहराचा भात आणि मेथकूट आणले, खिळा आणि विश्रांती घ्या. चायला हा एक तापच आहे साले, आमचे जावई जणू, यांच्या खोलीवर डबा नेऊन द्या. असा आरडाओरडा करायचे, पण काळजी घ्यायचे. पुढे कॉलेज जीवनात फिरावं. रात्री 9ला मित्रांचा पिक्चरचा बूट निघायचा. जेवायला नंबर्स लावून ते जेवण होईपर्यंत वेळ नसायचा. मग हळूच साळसूट चेहरा करून आम्ही दामल्याला म्हणायचे, छलिया कालच प्रभातला लागलाय. उशिरा गेलो तर तिकीट मिळणार नाही. प्लीज डबा तुमच्या घरी ठेवाल का भरून. रात्री पिक्चर सुटला की नेतो व सकाळी घासून व्यवस्थित तुमच्या घरी परत आणून देतो. शाळेला आई बापांनी पै जमून तुम्हाला शिक्षणासाठी पैसे पाठवायचे आणि तुम्ही उंडाळत राजकोटच्या डोंगरावर पैसे उधळायचे आणि या गरीब दानला डबा भरून ठेवा असे उद्दामपणे सांगायचे. अरे कुठे पेडाली पापे. डबा बिबा काही ठेवणार नाही, सिनेमा पाहून मुकाट उपाशीने झोपा असा त्यांचा दगा होई. पण रात्री 12:30ला त्यांच्या घरी भरलेला डबा धाराव्यात ठेवला असायचा आणि सकाळी तो सगसगीत पासून परत दिला की सातारकर अगदीच वाया गेला नाही अशी त्यांची समाधानी दाद द्यायची. टिळक स्मारक मंदिराची नवीन इमारत होताना दामल्यांची खानावळ नष्ट झाली आणि आमचे एक हक्काचे ठिकाण संपले. तुतवाले घाणेकर बरोबर 6:30 येऊन रतीब घालत. कधीतरी त्यांचा मुलगाही. तो मुलगा म्हणजे आजचे प्रसिद्ध दुर्गतज्ञ प्राध्यापक डॉक्टर पुलके घाणेकर. 10 वर्षापूर्वी त्यांचा सातारा सत्कार होता. तेव्हा त्यांनीच ही आठवण सांगितली होती. मी ओळख करून दिला. मोठी माणसे खरंच मोठी असतात याचा तो प्रत्यय होता. लॉन्ड्रीवाले देशपांडे शंकरराव मूळचे कराडजवळ कोळे येते. त्यामुळे काय गावाले म्हणून विसरून गप्पा मारायचे. ज्ञानविज्ञान लायब्ररीचे कानेरे यांना माझ्या वाचनाचे कौतुक होते. त्यामुळे महिना 1 रुपया वर्गणीत न बसणारे पु ल किंवा आत्रे यांचे नवीन पुस्तक लायब्ररीच्या सुट्टीच्या आदल्या संध्याकाळी परवा सकाळी 9ला परत दे असे सांगून वाचायला देत. कुणीच्या दारातून टाळ्या बांधून 3 बोटे दाखवली की अमृततुल्यमधून पांडवा 3 चहा पाठवत. हे सर्व आज नाहीत, पण त्या रम्य आठवणी मात्र माझ्या मनात आजही ताज्या आहेत. कॉलेजचे PT डिपार्टमेंट होते. आठवड्यातून 2 दिवस सकाळची PT सक्तीची होती. विख्यात जुडोपटू RD खानेवाले आमचे PT डायरेक्टर होते. त्यांचे मोठेपण आम्हाला तेव्हा कळायचे नाही, पण ते विद्यार्थ्यांना अतिशय प्रिय होते. माझ्यावर त्यांचा विशेष लोभ होता. कॅम्पातील पोशाख ही मुले आणि ती शरद पवारसुद्धा त्यांच्यामुळे PT लीडर्स असायचे. शरदराव पुढे महाराष्ट्राचे लीडर झाले त्याची ती सुरुवात असावी. ते तेव्हा आमच्या कॉलेजच्या जिमखाना कमिटीच्या निवडणुकीत आणि SP व फर्ग्युसन कॉलेज वगैरेच्या निवडणुकीत नेतृत्व करायचे. दुपारी खानेवाले सरांच्या ऑफिसमध्ये मुले जमली की सरांना आनंद वाटायचा. त्यांच्या परेशील विजयाच्या दौऱ्याच्या युद्ध आठवणी रंगायच्या. ते धनुर्विद्या प्रवीण होते आणि जुडो कराटेही प्रवीण होते. युरोपमध्ये सुद्धा त्यांचा लोक होता तेव्हा. मग शिपायाला ऑर्डर सुटायची, लक्ष्मण जरा 5-6 प्लेट शिवशिवडा सांग रे. आणि मग सर व आम्ही मुले त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्राची अस्मिता जपायचो.
पुढे मी महाराष्ट्र मंडळात बॉक्सिंगला जाऊ लागल्याने पिठी माफ झाली, पण सरांचे ऋणानुबंध BCom होईपर्यंत कायम राहिले. तेव्हा नॅशनल फिटनेस ड्राईव्ह म्हणून एक राष्ट्रीय योजना आली होती. त्यात शारीरिक नैपुण्य असलेल्या विद्यार्थ्यांना रनिंग, स्विमिंग वगैरे चाचण्या घेऊन गुणवत्तेनुसार 1, 2 किंवा 3 स्टार मिळायचे. त्यांचा नोकरीच्या वेळी उपयोग होणार होता. सरांनी मला बोलून पुढे तुला 3 स्टार देतो म्हणून सांगितले. मी तेवढा एक्सपर्ट नाही म्हणल्यावर 1 स्टार मला लागला दिला. शिवाय तू एखाद्या खेळात कॉलेजचे प्रतिनिधित्व केलं आहेस असे सर्टिफिकेट घेऊन ठेव असेही सांगितले. खरं तर मी कशातच नव्हतो. सरांनी आग्रह केल्यावर मीच त्यांना कबड्डी टीम व बँड बॅच असे सुचवले. त्यांनी दिलेले ते सर्टिफिकेट मी आधी जपून ठेवले आहे. शरद पवारांनी पुढे मुख्यमंत्री झाल्यावर खानिवले सरांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पुण्याच्या SP कॉलेजच्या जवळच्या एका रस्त्याचे नामकरण प्राध्यापक रघुनाथ खानिवले पथ असे आठवणीने केले, हे विशेष आहे. असे पुणेकर होत पहिले वर्ष संपत आले. प्री-डिग्रीची परीक्षा पुणे विद्यापीठाचीच होती. पेपर्स चांगले गेले व सुटी सातारला पुणेकर कॉलेज स्टुडंट म्हणून मिरवत मजेत घालवताना चोरून मोटरसायकल चालवायला शिकलो. भाऊसाहेब जोगांनी भाऊका जाण्यासाठी सोय केली होती. रिझल्टमध्ये उत्तम नाही पण चांगले म्हणजे 57% मार्क मिळाले आणि FY BComचे वेध लागले. तेव्हा FY, SY व TY BCom असा 3 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स होता. म्हणजे FYला काही विषय राहिले तर त्यात पुढील 2 वर्षात केव्हाही पास झाले तरी चालत असे. त्यामुळे काही वेळा TYच्या फायनलला बसणारा विद्यार्थी त्याबरोबरच FYचा एक पेपरही देऊन त्यासह पास झाला तरी चालत असे. थोडक्यात पहिली 2ही वर्षे सुखी आरामाची होती. अर्थात माझा तसा विचार नव्हता. FYच्या 6 महिने परीक्षेत मी वर्गात 5वा आलो व त्यामुळे मला 60 रुपयाची मेरिट स्कॉलरशिप मिळाली. आयुष्यात मिळालेली पहिली स्कॉलरशिप होती. ते पैसे रोख मिळाले आणि मला प्रथम आईवडिलांचा विचार आला. त्यांच्या उपकाराची जाणीव मनात दाटून आली म्हणून त्या 60 रुपयातून 30 रुपयाची आईला इरकल साडी तर 15 रुपयाचे भाऊकासाठी खादीचे जॅकेट घेतले आणि प्रेमळ चुलते गोपुकांना टॉवेल टोपी देऊन न कळता सातारा आलो. त्या सर्वांच्या पाया पडून त्या वस्तू दिल्यावर प्रत्येकाला आनंदाश्रू अनावर झाले आणि मीही भरून पावलो. पुण्यात खूप सायकलिंग व्हायचे. त्यातून सुरेश भिसे या मित्राने सायकलवरून सातारला जायचे का म्हणून विचारले आणि दिवाळीची सुट्टी लागल्यावर सायकलला पिशव्या बांधून पहाटे 6ला आम्ही पुण्याहून निघालो. शिवापूरपर्यंत सहज आलो. मग शिरवळला येईपर्यंत थोडे दमलो. खंबाटकी घाट एका दमात चढलो व त्या उत्साहात भुईंपर्यंत आलो. तोवर 12:30 वाजले होते आणि आमचेही पाय बोलायला लागले होते. पण हिंमत बांधली व नेटाने घामाघूम होत का होईना सातारला घरी पोचलो तर 3 वाजून गेले होते. आईने कौतुक केले तर भाऊकांनी हे नसते उद्योग कशाला असे म्हटले, पण रागावले नाहीत. रात्री व दुसऱ्या दिवशी बाहेर हुसारका मारल्या खाऱ्या पण पाय बोलत होते. या सायकल ट्रीपमुळे आत्मविश्वास आला व पुढे 2-3 वेळा तसा सायकलवरून सातारला सहजपणाने मी येऊ शकलो. हा भाग इथे थांबूया आपण. पुढचा बसमूळ पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.